करकम तालुका पंढरपूर येथे महिला भगिनींनी संक्रांत सणानिमित्त सुगडाची विधिवत पूजा केली। काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात। सुगड शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आला आहे। सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे। सुघटित असा हा घड धनधान्याचे प्रतीक म्हणून यामध्ये हरभरा, गाजर, ऊस, तीळ, गूळ, शेंगदाणे, बोरं हे साहित्य भरून महिला भगिनी त्याची पूजा करतात। तिळातील उष्णता जी थंडीपासून संरक्षण देते, गुळाचा गोडवा असणारा तिळगुळ एकमेकींना देत हळदी कुंकू लावून ओसा म्हणजेच ओवासणे किंवा ओवाळणे करत तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। मकर संक्रांत हा भारतातील एकमेव सण असा आहे जो 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो, ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो। भारतामध्ये या सणास उत्तर प्रदेश व बिहारमध्ये खिचडी उत्सव, कर्नाटक आंध्र प्रदेशात मकर संक्रमा, तेलुगू भाषेत पेंडा पांडुगा, मध्य प्रदेश व बुंदेलखंडात साकरत, हरियाणा व हिमाचल प्रदेशमध्ये मगही, पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये माघ बिहू तर काश्मीरमध्ये शिशुर संक्रांत अशा विविध राज्यात विविध नावांनी हा सण साजरा करतात। गुजरातमध्ये पतंग उडवण्याच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतात। भारताप्रमाणे इतर देशातही हा सण साजरा करण्यात येतो। नेपाळमध्ये माघी संक्रांती, थायलंडमध्ये सांक्रान, म्यानमारमध्ये थिंग्यान, कंबोडियात मोहा संक्रांत, श्रीलंकेत उलावरला थिरुनाल या नावाने हा सण साजरा केला जातो।